मनसेने जे आक्षेप घेतलेला, तर आम्ही पोलीस इंटरव्हेन करून पोलीसच्या स्टेशनमध्ये आम्ही आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र बसून त्यांची जी गैरसमजूत होती, जे मिसअंडरस्टँडिंग होतं, की ते चुकीचे गोष्टी होतात, म्हणजे रॅपिंगमध्ये, डीजेमध्ये हे सगळं एक रॉंग मेसेज जो पसरवलेला तो आम्ही रेक्टिफाय केलाय आणि आम्ही सांगितले आम्ही 13 वर्ष हा कार्यक्रम केलाय. आतापर्यंत असं काही झालं नाही, की ज्याच्यामुळे मुलांना त्रास हो किंवा मुलांपर्यंत रॉंग मेसेज जावं. तर ते पूर्ण ते समजून घेतले आणि त्यांनी सांगितले दे विल कोऑपरेट विथ अस आणि आम्ही हे पण म्हणालो की इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू कंडक्ट दिस इव्हेंट स्मूथली आणि आम्ही तो स्मूथली आता तुम्ही बघत आहात दुसरा दिवस आहे एवढा छान प्रकारे मुलांचा प्रतिसाद मिळत आहे मुलं एवढे खुश होत आहेत त्यांना एवढं शिकायला मिळतंय तर इट्स वी आर सीझन नाव वी नो हाऊ टू कंडक्ट इव्हेंट त्यामुळे जेव्हा आपण मोठे होतो फेमस होतो जेव्हा आपण मोठे व्हायला लागतो तेव्हा ऑटोमॅटिकली लोकांची नजरे तुमच्यावरती पडतात आणि तुमचे मिस्टेक्स काढायचा प्रयत्न करतात तर तेच होणार जेव्हा आपण मोठे होणार सक्सेस बरोबर हे सगळे चॅलेंजेस येणारच अँड वी आर रेडी टू फेस द चॅलेंज अँड वी आर रेडी टू क्लिअर द मिसअंडरस्टँडिंग अँड वी आर थँकफुल टू मनसे त्यांनी पण समजून घेतलं आणि ते पण म्हणाले त्यांचा पण पूर्ण आता सपोर्ट ह्या कार्यक्रमाला आहे तर मनसेच्या कार्यकर्त्यांना पण धन्यवाद.